ग्रामस्थील जे देवता आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे, आपल्या आई वडिलांच्या चरणांचं स्मरण करायचं आहे, महादेवाचं, नंदी भगवंताचं शातामेन्दुशारदो अन्ति देवा जत्रा नचक्रा जरसदनो नाम पुत्रासो मदित्तर्जनित्वम्बा शान्तिरन्तरिक्ष गो शान्ति पृथ्वी शान्तिरापः शान्तिरुकरयः शान्ति वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेवः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिः जतो यतः समीहसे ततो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः एतत्कर्म प्रधान सौराष्ट्रादि सोमनाथादि द्वादश ज्योतिर्लिंग स्वरूप महारुद्राय सांगाय सपरिवाराय नमो नमः। जर काही चूक होत असते त्यानंतर शिव नाही ते त्या गोष्टीला आपण शिवत असतो, एखाद्या वेळेस आपल्याकडनं वाईट बोललं जाते, वाईट विचार केला जातो, तर ज्यावेळेस आपण इथे पूजेला बसतो तर या अनेक पातकांमुळे आपलं लक्ष जे आहे ते विचलित होते, त्यामुळे आपल्याला या प्रतिष्ठा कर्म करण्याचा अधिकार मिळावा, आपलं शरीर शुद्ध व्हावं आणि तेवढंच तेज प्राप्त होऊन या पूजेचा अधिकार मिळावा, त्याकरता प्रायश्चित्त विधी करायचा आपल्याला। प्रायश्चित्त म्हणजे काय, तर जन्मापासून ते आतापर्यंत कळत नकळत जे काही पातक झालेलं आहे त्या पातकातून निरसन होण्यासाठी पूजन सांगितलेलं आहे, मग त्याचा संकल्प करायचा आहे। मग प्रायश्चित्त हे अनेक प्रकारे घेतलं जाते, जसं एक गाय वासरू दान देऊन प्रायश्चित्त करतात, किंवा गोदावरीच्या तीरी जाऊन तिथे स्नान करून प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, हे अनेक प्रकारचे प्रायश्चित्त सांगितलेले आहे। तर आपण इथे संकल्पाद्वारे प्रायश्चित्त करणार आहोत। तर हातामध्ये प्रत्येकाने पाणी ठेवायचंय, हातातलं पाणी संपू द्यायचं नाहीये। चितिरे विष्णुस्तदावारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च करणं विष्णुं सर्व विष्णुमयं जगत अद्य पूर्वोर्चार देवं ग्रह गुणगण विजयजन वेट्टायां शुभ पुण्यतिथौ सर्वांनी आपापल्या गोत्राचा उच्चार करा। ज्यांना गोत्र माहित नाही त्यांनी काश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे। आपल्या संपूर्ण नावाचा नंदी प्रतिमानां यथा रात्र अधिवास पक्ष आश्रेय सग्रह महा सप्रासाद दिनत्रय साध्य अचल प्रतिष्ठा कर्म यथाशक्ति यथा भक्ति यथा मिलित उपचार द्रव्यैहि सहाय्येन पूजन अहम करिष्ये। सरळ हाताने पाणी तांबण्यात सोडून द्या। तत्रादौ निर्विघ्नादित्यर्थं महागणपती पूजन स्वस्ति पुण्यावाचनं मातृका पूजनं तिथं देवाला आवाहित करणारे, देवाला बसवणारे, देवाला 3 दिवसात आपण काय करणारी तर देवाला बोलून तिथं बसवणारे। बघा 3 दिवसात भक्तांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी देवता आल्या। आता आपल्याकडे हजारो वर्ष तपश्चर्या करायला तेवढं आयुष्य आहे का? नाही, हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आपल्याला काय करायचं, तडक फडक पटकन शीघ्र अतिशीघ्र काही झालं पाहिजे म्हणून आपण काय करतो, कर्मकांडाचा सहारा घेतो। आता हे जे काही चाललंय ते कर्मकांड आहे। आता बरेच जण म्हणतात काय कर्मकांडाची गरज आहे की नाही, ब्राह्मण येतो कर्मकांड करतो, काय त्या कर्मकांडाची गरज आहे, त्याला हरिनामाचं नामस्मरण जरा चांगलं केलं की होतं। हो, ते हरिनामाचं नामस्मरण करायला भगवंत भेटायला तुकाराम महाराजांनी त्यांची होती नव्हती तेवढी इस्टेट वाटा लावली, तेव्हा त्यांना हरी भेटला। आपल्याला लावायची का? नाही, आपल्याला सगळंच पाहिजे। मग आपण काय करतो, सोपं पर्याय। आता आपण जे करतोय त्याचं एक सोपं साधं शास्त्र सांगतो बरं का तुम्हाला। बघा, आपल्या घरावरती पाण्याची टाकी ठेवलेली, बंगल्यावरती आपण पाण्याची टाकी ठेवली, 1000 लिटरची पाण्याची टाकी, ती भरण्याकरता तुमच्याकडे आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही मोटरचं बटन दाबतात वरतं पाणी जातं, बरोबर आहे। त्याला अजून एक मार्ग आहे, तो सोपा आहे, विना खर्चिक।
एक बादली घ्यायची, खालून पाणी घ्यायचं विहिरीतून आणि वरती नेऊन टाकायचं. आता तुम्ही म्हणा किती मेहनतीचं काम आहे, किती कष्टाचं काम आहे, बरोबर आहे ना? पण टाकी भरणार आहे, पण तेच काम करावं लागेल. काय करावं लागेल? खालून बादली घ्यायची, वरती पाणी नेऊन टाकायचं, मग काय खर्च करायचं ते करा. मग भांडी धुवा, आंघोळी करा, धुणं धुवा, काय करायचं ते करा, बरोबर आहे? हा एक सोपा मार्ग आहे. काही खर्च आहे त्याला? काहीच खर्च नाही. एक बादली घ्यायची आणि अविरत श्रम करायचे, परिश्रम करायचे आणि ती टाकी भरायची आणि पाणी खर्च करायचं. मग ही जी बादली घेऊन जे पाणी भरतो आपण वरच्या टाकीमध्ये, ते म्हणजे हरिनामाचं नामस्मरण. सतत काय करायचं? हरिनाम संकीर्तन सोहळा. तुमच्या गावात सप्ताह होतो ना? नांदोडी गाव फार छान आहे बरं का, मला आवडतं. तुम्ही 2-2 सप्ते करतात, अतिशय उत्साहानं करतात. मी माळ्यात बसून कीर्तन ऐकत असतो, मी पण येतो बरं का, मला आवडतं ती. तुमच्याकडे 2-2 सप्ते होतात, अशी गावं पाहिजे की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची भक्ती होती. प्रदोषचा पण सोहळा खूप सुंदर होता आपल्या गावात, दर महिन्याला होतो. आणि किती काही वर्ष, म्हणजे मला आठवत नाही तेव्हापासून तो होतो. मी 43 वर्षाचा आहे, मला आठवत नाही तेव्हापासून होतं आणि चांगलं होतं, मोठं होतं, आहे की नाही? तर अशा प्रकारचं ते गाव आहे, त्या गावात आम्हाला हा कार्यक्रम करायला मिळाला आणि तिथं हे सांगायला मिळतं, हे पण माझं वाक्य आहे. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की अविरत परिश्रम करायचे आणि काय करायचे? ती पाण्याची टाकी भरायची. मग ती पाण्याची टाकी जी काही भरायची ती अविरत श्रम करून, म्हणजे हरिनाम संकीर्तन सोहळा. संकीर्तन म्हणजे श्वास घेतला तरी प्रभूचं नाम आलं पाहिजे, श्वास सोडला तरी प्रभूचं नाम आलं पाहिजे, आहे की नाही? जो श्वास घेतो आणि सोडतो त्याबरोबर आपण देवाचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. हे आहे नामस्मरण. या नामस्मरणात सतत पुण्याची टाकी भरायची आणि ते काय करायचं? वापरायचं. एवढं काय आपल्याच्याने शक्य होत नाही. आता जेवायला बसताना जर आपण म्हटलं 3 वेळा देवाचं नाव घ्या, मग तुम्ही म्हणता काय तुला काय उद्योग आहे की दुसरे, आता ते फवारे मारे सोडून आता हेच करीत बसू का? आपल्याला तेव्हा ध्यान राहत नाही, कारण साधे माणसं आहे आपण, सामान्य माणसं आहे. आणि मग दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे कोणता? की खाली बटन दाबायचं आणि 5 मिनिटात वरची पाणी टाकी भरते. पण बटन दाबणं सोपं आहे, पण त्याला जेवढं जुगाड बनवलं ना आपण, पहिल्यांदा काय पाहिजे तुमच्याकडं? पाण्याची विहीर पाहिजे, त्याच्यात पाणी पाहिजे, नाही तर विहीर आहे पाणी नाही, अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी. त्याच्यानंतर सांगितलं की आपल्याला म्हणजे पाण्याची विहीर पाहिजे, तिला पाणी पाहिजे, तिच्यामध्ये मोटर पाहिजे, मोटरला फुटबॉल पाहिजे, फुटबॉलला चामडाही पाहिजे. आजकाल त्या मोटर राहिल्या नाही, पाणबुडी मोटर राहते आता. तर ती तिच्यापासून तर थेट टाकीपर्यंत जाईपर्यंत सगळ्या प्रकारचं प्रत्येक एल्बो, प्रत्येक कॉक, प्रत्येक फिटिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्याबरोबर तुमच्या गावात लाईट आलेली पाहिजे. ती लाईट त्यावेळेला आपल्याला फिटरनं दिली पाहिजे. त्याबरोबर एवढ्या फ्यूजची वायर जरी नसेल तरी सुद्धा मोटर चालू होते का? नाही होत. मग ब्राह्मण तुमच्याकडे येतो आणि तो काय सांगतो? सुपारी पाहिजे, खारीक पाहिजे, बदाम पाहिजे, हळकुंड पाहिजे. हे मंडळ चौरंग नाही, मला विटांचेच मांडून द्या. मी किती हट्ट धरला, तुम्ही वैतागले होते बरं मला, ठीक आहे, मला सवय झाली त्या गोष्टीची. शेवट आहे ना, लहान मूल रडल्याशिवाय आणि त्यांना आक्रोश केल्याशिवाय आई दूध पाजत नाही. आणि मी आक्रोश केल्याशिवाय तुम्ही हे धर्मकार्य जगाला पाहायला मिळणार नाही. मला नाईलाजी, मी त्या ठिकाणी मी तुमचं ऐकून घेऊ शकतो, पण त्या ठिकाणी मी माझं धर्माला जे पाहिजे आणि धर्मकार्यासाठी जे पाहिजे ते मला करावं लागेल, कारण माझी मजबुरी. कारण भविष्यात आपण एक गोष्ट शॉर्टकट करत तर शेवट काहीच राहणार नाही, तर ते आपल्याला करावं लागेल. तर ते सगळं काही आपण व्यवस्थित सगळं काही करून घेतलं. प्रत्येक गोष्ट, इथं नारळच पाहिजे, तिथं कलशच पाहिजे, हेच पाणी पाहिजे, तेच पान पाहिजे, तेच फुल पाहिजे, असंच तूप पाहिजे, ते गाईचंच पाहिजे, आहे की नाही? हे सगळं काय आपण हट्टानं पुरवून घेतो का? तर त्याचं कारण आहे ते कर्मकांड. कर्मकांड म्हणजे कमी वेळामध्ये कर्माचा नाश करून काय करायचं? पुण्य संपादन करायचं. मग आता पुण्य संपादन करायचं. आता तुम्ही पुण्य संपादन करणारे, पण ते कोणाकडून करणारे? ते तुम्हाला मिळणार आहे का? नाही. इथे जे गुरुजी लोक आलेले यांनी काय केलं? जप केले, तप केले, व्रत केले, स्नान केले, यात्रा केल्या, तीर्थयात्रा केल्या, तीर्थस्नान केले आणि काय केलं? पुण्य संपादन केलं. आणि पुण्य संपादन केल्यानंतर काय केलं? आता तुम्ही म्हणाल तुम्ही आमच्यासारखीच माणसं आहे, माणसाची आम्हाला नाही करता आलं, तुम्हाला एवढं कुठून पुण्य संपादन करता आलं? तर छोट्या छोट्या आयडिया सांगतो बरं का तुम्हाला. एक छोटी आयडिया, तुम्ही तुमच्या घरामध्ये 100 माळा जप केला, आहे की नाही? 100 माळा जप केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं तुम्ही जर तुमच्या तुळशी वनाजवळ जर 75 माळांचा जप केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 माळा जप केल्याचं पुण्य प्राप्त होतं. 50 माळा जर तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ जप केला तर तुम्हाला 100 माळा म्हणजे डबल पुण्य प्राप्त होतं. आता हे सोडून द्या, तुम्ही जर नदीच्या पाण्यात उभं राहून जर जप केला तर नदीच्या पाण्यात जर तुम्ही 25 माळा जप केला तर तुम्हाला घरातल्या 100 माळा जपल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, जर हेच पुण्य तुम्ही जर गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन जर जप केला तर 10 माळा जप केला की तुम्हाला घरामध्ये 100 माळा जप केल्याचं पुण्यफल प्राप्त होतं. हे सोडून द्या, जर ग्रहण काळ असतो, जेव्हा ग्रहण लागतं, जेव्हा वेद लागतात
आणि वेद संपतात तोपर्यंत जो काही मोठा काळ असतो, या काळामध्ये आपण एक नाम घेतलं की आपल्याला 1000 वेळा जप केले तर पुण्यफल प्राप्त होतं. है की 1000 वेळा जप केले तर पुण्यफल प्राप्त होतं. मग सप्तशतीसारखा ग्रंथ असेल तर तो आपण त्यावेळेला बघा, जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा ब्राह्मण मंडळी नदीच्या पाण्यामध्ये जातात आणि 1000 नाही 10,000 पटीने ते पुण्यफल प्राप्त करून घेतात. आणि काय करतात, ते पुण्याचा एक प्रकारचा स्टॉक तयार करून ठेवतात. आणि तो काय करतात, कार्याच्या निमित्तानं, कर्मकांडाच्या निमित्तानं तो काय करतात, आपल्या यजमानाला देऊन टाकतात. जेव्हा तुम्ही यजमान वाढतात तेव्हा आमचे फार हाल होतात. त्याचं कारण किती जणांना द्यायचंय, त्याचबरोबर येणारे किती त्यांना पण द्यायचंय. आम्ही जोडपे मोजत राहतो, किती आले किती आले किती आले, आणि तुम्ही सोहळे पाहता किती भारी आहे, किती चांगलं आहे. ते म्हणता ना, आहे की नाही, कोणाला कशातून कोणाला कशात तसं असतंय. आणि म्हणजे या कार्याचे गांभीर्य तुमचं स्वरूप तुम्हाला समोर यावं म्हणून या गोष्टी सांगायची वेळ येते. तर आपण काय करतो, या प्रकारे आपण हे कर्मकांड करतो. म्हणजे 30 वर्ष तुमच्याकडे जपाला बसायला वेळ नाहीये. तुम्ही अखंड जप करू शकत नाही, अखंड नामस्मरण करू शकत नाही, अखंड देवाचा धावा करू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, 3 दिवसामध्ये ब्राह्मणांना आपण आमंत्रित करतो, अतिशय आदराने आमंत्रित करतो आणि आपण त्यांच्याकडून काय करतो, हे कर्म करून घेतो. मग त्याला एवढ्या पूजा सगळं काही मांडून आपण सगळं जे काही करतो, तर आपण देवाला, परमेश्वराला लवकरात लवकर, तर गुरुजींनी सांगितलं का आम्हाला ते प्राप्त करायचं. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं. कारण गणपती बाप्पाच्या पूजनाचं तुम्हाला माहिती आहे, प्रारंभीची देवता गणपती बाप्पा आहे. आणि प्रारंभ म्हणजे ज्या वेळेला कुठल्याही कार्य सुरुवात करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पाचं पूजन करणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही सांगितलं एक ठिकाणी की गणपती बाप्पाचं पूजन, प्रारंभीची देवता ही गणपती बाप्पा आहे. आणि कुठल्याही कार्य करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाचं पूजन हे झालं पाहिजे. आता ती तेवढी मुलगी दिसते कधी, ते एका मुलीने मला येऊन विचारलं, म्हणे गुरु काका काऊ सगळ्या पूजेच्या अगोदर गणपती बाप्पाचं पूजन करायचं असतं ना. म्हणे हो. मी सांगितलं हो. म्हणे मग लग्नामध्ये, म्हटलं हो, मग गणपती बाप्पाचं पूजन झाल्याशिवाय लग्न सुद्धा होत नाही ना. मग म्हणे महादेव पार्वतीचं लग्न झालं तेव्हा कोणाचं पूजन केलं होतं. हो, डोकं बंद पडलं, हँग झालो मी का आता हिला सांगायचं काय. म्हणून अक्षय गुरुजींसारख्या चांगले ज्ञानी मार्गदर्शक विचारलं की मला हा प्रश्न कधीच पडला नाही, मला हा प्रश्न कधी पडला नाही. त्या मुलीला पडला आणि त्याचं उत्तर मला द्यावं लागेल, कारण माझ्या पुढची पिढी ती आहे आणि तिला उत्तर देण्याला मी बांधलेलो आहे, बाकीचं काही असो. आणि तेव्हा मला तो जो काही आम्ही त्या शास्त्राचा शोध घेतला तेव्हा आम्हाला कळालं की ज्यावेळेला महादेव आणि माता पार्वतींचा विवाह झाला त्यावेळेस सुद्धा गणपती बाप्पाचंच पूजन झालं. पण गणपती म्हणजे कोण, गणांचा अधिपती, जो गणांचा स्वामी, जो गणनायक आहे, गणांचा सेनेचा नायक. आणि त्या तोपर्यंत अशी प्रथा होती की गणांच्या सेनेच्या नायकाचं प्रथम पूजन व्हायचं. आणि म्हणून गणपती बाप्पा. मग त्यावेळेला काय केलं, तर महादेवांनी काय केलं की आजपासून आपल्या कैलासावरील गणांची जी सेना आहे त्या सेनेचा अधिपती कोण असेल, तर माझा हा मुलगा, माझा द्वितीय चिरंजीव, याचं नाव मी आता गणपती ठेवलं. कारण हा युद्धामध्ये कुशल आहे, कारण त्यानं भल्या हरवलं होतं. अगदी त्याचं डोकं धडा वेगळं करेपर्यंत तो लढत होता. आणि म्हणून असा हा माझा शूर मुलगा तो काय होईल, तर तो सेनापती होईल. आणि इथून पुढे प्रारंभीची देवता म्हणून कोण होईल, तर गणपती बाप्पाचं पूजन होईल. आपण ते केलंय. नुसतं जर बोलतच राहिलं तर प्रांतरिष्ठ 7 दिवस चालेल ना का. पण आता थोडं आपण सांगू तुम्हाला. मग आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं, संकल्प घेतला की आम्ही हे कार्य असं करणार आहे, काय करणार आहे, काय नाही. नोटरी लिहून घेतो ना आपण कुठल्या व्यवहाराचे. आम्ही आता तुमच्याकडून संकल्प करून घेतला. आणि असं सांगतात की नारायणाचं असं वचन आहे, जे जे ब्राह्मण सत्य किंवा असत्य जे जे काही सांगतात किंवा बोलतात ते स्वर्गामध्ये सत्य मानलं जातं. आता संकल्प केला, स्वर्गापर्यंत तो संकल्प गेलेला आहे. आपण हे कार्य करणारी ही सत्य घटना आहे. आणि स्वर्गामध्ये आता हिची नोंद झालेली आहे. नांदुर्डी गावामध्ये शिंदे वस्तीवरती जे महादेव बसवणार आहेत ते अतिशय विधिवत आपण त्याचं सगळं पूजन करणार आहे. 3 दिवस आपल्याकडून थोडंफार इकडे तिकडे झालं, तुम्ही काही इकडे तिकडे करू नका, आम्ही करू. आमच्या आम्ही पाहू ते काय करायचं ते. तुम्ही बाकी टायमिंगवर यायचं, टायमिंगवर आम्ही सांगाल तसं पूजन वगैरे करायचं. मग आपण गणपती बाप्पांचं पूजन केलं. नंतर तिथं पुण्यावाचन केलं. जे तुम्ही हातावरून पाणी सोडलं ते पुण्यावाचन केलं. म्हणजे गुरुजी मंत्र म्हणतो शांती रस्तू, पुष्टी रस्तू, तृष्टी रस्तू वगैरे वगैरे. जे काही आम्हाला अष्टलक्ष्मी, अष्टशक्ती, अष्टसिद्धी, आमच्या घराला सगळं आरोग्य, ऐक नाही, आम्हाला दीर्घायू, आमच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे लोकद्वारामध्ये, राजद्वारामध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या, चांगले व्यवसाय, आमची शेती चांगली होते. हा परिसर जिथपर्यंत आवाज जातोय तिथपर्यंत कुठल्या प्रकारचं संकट येऊ नको देऊ. आमच्या ग्रामस्थांना सुख लाभू दे. आमच्या कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी नैसर्गिक संकट येऊ देऊ नको. असं सगळ्या प्रकारचं आपण मागत होतो. आणि ते मागून आपण देवाकडून घेतलं. आणि आपण काय केलं, आधी देवाकडून मागून घेतलं आणि आता पुढे काय करणार, देवांचं पूजन करणार. मग तिथं 2 नंबरचं चौरण ठेवतो, 16 मातृकांचं पूजन आहे. म्हणजे गौरी, पद्मा, शची, मेधा, सावित्री, विजया, जया,
देवसेना स्वाहा स्वधा मातृ लोकमातरा धृती वृष्टी तथा तृष्टी आत्मान कुलदेवता अशा 16 मातृकांचं आपण पूजन करणार आहे. त्यानंतर आपण तिथं जे काही 64 योगिनी आहेत त्यांचं पूजन करणार आहोत. त्यावर आपण सर्वत्र भद्रमंडल म्हणजे मुख्य देवता महादेव त्यांचं आपण इथं पूजन करणार आहे. त्यानंतर इथं आपण क्षेत्रपाल देवतांचं पूजन करणार आहे, नवग्रहांचं पूजन करणार आहे. इकडे माझ्या मागे इथे रुद्रदेवतेचं पूजन करणार आहोत. तिकडे त्या ठिकाणी कालभैरव देवतेचं पूजन करणार आहोत. तिकडे वास्तुमंडळाचं पूजन करणार आहे. तिथे मध्ये ब्रह्ममंडळाचं पूजन करणार आहे. या देवतांच्या स्थापना झाल्यानंतर आपण इथं हवन टाकणार आहोत आणि अशा प्रकारचं आजच्या दिवसाचं नियोजन आपण पूर्ण करणार आहे. थोडा वेळ जरी झाला इकडे तिकडे तर त्या गोष्टीची आपल्याला आज तयारी ठेवायची आणि आपण मोठ्याने भगवंताच्या नामाचा जय जयकार करायचा आहे. मम पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वायेश्वर भगवान की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सद्गुरु सोमेश्वर भगवान की जय. मम आहमजानि गर्भदमात्मजाति गर्भदम्ब ओम भगवद्वा गणेशाय नमः गणेशम् आवायामि स्थापयामि ओम भगवद्वा गौर्यै नमः गौरीम् ओम भगवद्वा पद्मायै नमः पद्माम् ओम भगवद्वा शच्यै नमः शचीम् ओम भगवद्वा मेधायै नमः मेधाम् ओम भगवद्वा सावित्र्यै नमः सावित्रीम् ओम भगवद्वा विजयाय नमः विजयाम् ओम भगवद्वा जयाय नमः जयाम् ओम भगवद्वा देवसेनाय नमः देवसेनाम् ओम भगवद्वा स्वधायै नमः स्वधाम् ओम भगवद्वा मातृभ्यो नमः मातृः ओम भगवद्वा लोकमातृभ्यो नमः लोकमातृः ओम भगवद्वा धृत्यै नमः धृतेम् ओम भगवद्वा पुष्ट्यै नमः पुष्टिम् ओम भगवद्वा तुष्ट्यै नमः तुष्टिम् अम्बे अम्बिके बालिके नमः नयति गच्छन सत्यशिवकः सुभद्रिकाङ्गाम्बे लवासिनीम् ओम भगवद्वा कुलस्वामिन्ये नमः कुलस्वामिनीम् आवाहयामि स्थापयामि. ते पानांवर 7 रेषा काढलेल्या आहेत त्यांना अक्षता व्हा. 7 अक्षरांचं माऊल्यांचं स्मरण करा. श्रीर्लक्ष्मीर्दती मेधा पुष्टी प्रज्ञा सरस्वती मांगल्येषु प्रभुज्यन्ते सप्तैताङ्घृतमातरः स गणेश गौर्यद्यमातृभ्यो नमः सुप्रतिष्ठिता वरदा भवत. 4 पळ्या पाणी देवाच्या ताटात सोडा तुम्ही. ते वाट्या ठेवून द्या खाली. स्त्रियांनी तिथे हळदी कुंकू वाहा. मां मातृभ्यो नमः पात्रमध्ये पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि सर्वभूषादिके तुम्मे लोकलज्जा निवारणे मयोपपाते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यतां वस्त्रं समर्पयामि वस्त्रान्ते आचमनीयं समर्पयामि सकलोपचारार्थे गन्धा पुष्पाणि नाना प्रेमद्रव्या श्रुतोद्भवानि पुष्पवनः इति आयुष्यमन्त्रपः नांदी श्राद्ध. या कर्माच्या अंगभूत नांदी श्राद्ध म्हणून विधी सांगितलेला आहे. आता आपण म्हणू की आपण देवपूजन करतोय, श्राद्ध कर्म कसं आलं याच्यामध्ये म्हटलंय श्रद्धेने क्रियते ती श्राद्ध. श्रद्धेने केलेलं पितरांचं पूजन त्याला आपण श्राद्ध कर्म म्हणतो. नांदी म्हणजे काय? वाढ होणं, शुभ होणं. तर या कर्मातून या शुभ कर्मामध्ये सुद्धा आपल्या स्वर्गस्थ पितरांना आज असते की शुभ कर्मामध्ये आम्हाला आमंत्रित करावं. सगळ्यांनी हात जोडायचे. आपल्या कुळामध्ये जे कोणी वारलेले असतील त्यांचं मनामध्ये स्मरण करा. या प्रतिष्ठा कर्मामध्ये तुम्ही सुद्धा या आणि आम्हाला आशीर्वाद प्रदान करा. जसं आपण कर्म करतो तसं भगवंत आपल्याला फळ देतो, पण आपले स्वर्गस्थ जे पित्र असतात ते आपल्याला संतती आणि संपत्ती असे 2 प्रकारचे आशीर्वाद देतात. आपलं कुळ, आपलं गोत्र सदैव वाढत राहणं आणि आलेला पैसा, आलेली संपत्ती सदैव टिकून राहणं हे सर्व पितरांची कृपा, आशीर्वाद असतो. म्हणून या पितरांना आपल्या आमंत्रित करायचं की तुम्ही या यज्ञ कर्मात या आणि आम्हाला आशीर्वाद प्रदान करा म्हणून. पितृभ्यः स्वदायभ्यः स्वदा नमः पितामहेभ्यः स्वदायभ्यः स्वदा नमः प्रपितामहेभ्यः स्वदायभ्यः स्वदा नमः क्षन्नपितरो मे वदन्तपितरः पितरः पितरः शुद्धवम. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हातामध्ये पाणी घ्या सर्वांनी. जलमादाय स्मरणपूर्वक नांदी श्राद्धाख्येन कर्मणा नांदीमुख पितर प्रियदां नमः
पाणी सोडून द्या, डोळ्यांना पाणी लावा. उदकस्पर्शः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. हातामध्ये पाणी घ्या. जलमादाय करमांगभूतम् आचार्यादि ब्राह्मणवर्णदिगरक्षणं पंचगव्यकर्णं. हवनकाले भूमिकुरमनंत देवतानां स्थापनपूर्वक हवनकाले अग्निप्रतिष्ठापनं करिष्ये. पाणी सोडून द्या. पूर्वी काळी हे जे काही कर्म करायचे तर गणपती बाप्पाचं पूजन, कुलदेवीचं पूजन, पितरांचं पूजन घरी करायचे. नंतर यज्ञ यागासाठी गुरुजींना आमंत्रित करायचे. गुरुजींना आमंत्रण केलं की पूर्वी काळी कसं गुरुजी आले की त्यांना आसन द्यायचे. पोळी भांडा सामान, गोमुखे, जपाला माळ, एवढ्या सगळ्या गोष्टी, सोन्याची अंगठी त्या काळात दिली जायची. आता कालमान प्रश्न आपल्याला शक्य नाही. आलेल्या गुरुजींना बसले असल्या फक्त नमस्कार करा तुम्ही. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. प्रार्थमण्डलेभ्यो नमः. वस्त्रं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे गन्धा पुष्पाणि नाना परिमलद्रव्याणि ऋतुभवानि पुष्पाणि बिल्व तुलसी दलानि समर्पयामि. अहिरिव भोगैः प्रजेति वा उञ्जायाहिदिं वरिवादमानः स्तग्नोऽप्युषिव वायुना निपितवान् पुमान् पुमाक्तुदं वरिवादुप्युषिवतः सकलोऽस्विष्टाः सतश्च जोनिम सतश्च विवाहः. स्वाहा ब्रह्मणे नमः. ब्रह्माणं वाहयामि स्थापयामि. यज्ञो सोमव्रते दावमानस्तनु गोविव्रताः प्रजावन्तः सचेमहि. सोमाय नमः. सोमं वाहयामि स्थापयामि. ईशानं जगतस्तस्तु गतवदिन्देयञ्जिन्वमवते भूमहे भयं वा. पूगानो जोधावेदसामसत्रिधे रक्षिता पायुरर्ब्धः स्वस्तये. ईशानाय नमः. ईशानं वाहयामि स्थापयामि. रमिन्द्रमवितारमिन्द्रगो हवे हवे सुहवगोशोरमिन्द्रं वाहयामि शक्रं पुरहूतमिन्द्रगस्वस्तिनो मघवाधात्विन्द्रः. इन्द्राय नमः. इन्द्रं वाहयामि स्थापयामि. अग्ने तव देव पायुभिर्मगो नो रक्षदन्वश्च वन्द्यता. त्रातातो गच्छतनये गवामस्तने मे खग्गो रक्षमाणस्तव व्रते. अग्निं वाहयामि स्थापयामि. स्वाहा स्वाहा घ्रम्माय स्वाहा घ्रम्मः पित्रे. यमं वाहयामि स्थापयामि. तदनस्मासु द्रविनन्दे चित्रं. बृहस्पतिं वाहयामि स्थापयामि. ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानगो शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं वयोमृतं मधु. शुक्राय नमः. शुक्रं वाहयामि स्थापयामि. देवीरविष्टय आपो भवन्तु संजोरभिस्रवन्तु नः. प्रजापति समन्वित शनैश्चराय शनैश्चरं वाहयामि स्थापयामि. निश्चित्र आभुवदूति सदावृतः सखाकया शिष्टया वृता मृद्वा कालसर्पसमितरावेन माराहु. राहुं वाहयामि स्थापयामि. केतवे पेशो मृजा अपेशसे समुखद्विरजायथा. केतुं वाहयामि स्थापयामि. इथे म्हणत आहे ते सगळ्यांनी श्रवण करायचं आहे. हे स्तोत्र महादेवाच्या उपासनेमध्ये, साधनेमध्ये परमप्रिय महादेवाला आहे. ज्यावेळेस दशग्रंथी रावण हा संकटात सापडला होता आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी तांडव स्तोत्र म्हटलं. या तांडव स्तोत्राविषयी बरेच गैरसमज आहे की तांडव म्हणजे घरामध्ये भांडणं होतात किंवा वाद होतात, म्हणजे तांडव म्हणजे तांडवासारखं तांडव असतं. पण असं नसून महादेवाची परमप्रिय स्तुती ही ज्यावेळेस ह्या रावणाने केली त्यावेळेस महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी ही सोन्याची नगरी श्रीलंका ही रावणाला समर्पण केली होती. म्हणूनच या स्तोत्राचं जो कोणी प्रदोषासमयी, आता प्रदोष काळ चालू झालेला आहे, त्यातल्या त्यात सुवर्णयोग म्हणजे आपण महादेवाचीच प्रतिष्ठा करतो आहोत. आणि जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये महादेवाच्या साधनेला अत्यंत महत्व दिलेलं आहे. जनार्दन स्वामी अशी एक विभूती होती की त्यांनी जन्मभर ब्रह्मचार्याचं पालन केलं आणि इतरांनाही आपल्या अनुकरणाने महादेवाचं साधना काय असते, भोळा भक्त हा महादेवाला कसा परमप्रिय करून घेऊ शकतो हे त्यांनी पटवून दिलं. आणि
रिद्धिसिद्धी त्यांच्याजवळ असूनही त्यांनी कधी त्याचा लाभ घेतला नाही. अक्षरशः दोन्ही पाय असून नसल्यासारखे असतानाही त्यांनी कधी कुणाचा कुठल्याही रिद्धिसिद्धीचा उपयोग करून घेतला नाही. आणि श्रमदान हे सगळ्यात श्रमदानाला महत्व दिलं. आपण पैसा दान करू शकलो नाही, अन्नदान करू शकलो नाही, धान्य दान करू शकलो नाही, तरी श्रम मात्र हे दान करू शकतो. जनार्दन स्वामींनी या महाराष्ट्रावर नव्हे आपल्या निफाड तालुक्यावर आणि नाशिक जिल्ह्यावर खूप उपकार केलेले आहे की त्यांनी कड जो घालतो त्याला अजूनही पिण्याची किंवा खाण्याची परवानगी त्यांनी दिलेली नाहीये. असे जनार्दन स्वामी हे उच्च कोटीचे साधक होते. त्यांना जो साधक ओळखतो तोच त्यांचे परमभक्ती करू शकतो. आपण सर्व जय बाबाजींचे भक्ती करतो, जनार्दन स्वामींची भक्ती करतो. त्यांनी जी विधी रचलेली आहे या विधीमध्ये जे काही 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद यांचा सार काढलेला आहे. जो विधी करतो, ज्याला त्यात माहिती नाही की हे काय आहे पण तरी विधी करतो, तो त्या विधीच्या काळामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेदांचं पठण करत असतो. अशी ही बाबाजींनी दिलेली आपल्याला अनमोल देणगी आहे. जे आम्ही साधना करतो, काही संध्या करत असेल, स्नान करत असेल, कुठल्याही प्रकारचे जप करत असेल, या सगळ्यांचं फळ फक्त तुम्हाला एका बाबाजींच्या या विधीने मिळत असतं. म्हणून नित्य विधी ही केली गेली पाहिजे. बाबाजी सांगायचे की जो करेल विधी त्याच्या पळतील सगळ्या व्याधी. का तर जे कुठेही नाही असं सार, जसं मारुती रायाला लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी संजीवनी आणण्यासाठी सांगितली आणि संजीवनी आणण्याच्या ऐवजी त्यांनी पूर्ण डोंगर उचलून आणला. तसं पूर्ण डोंगराची आपल्याला गरज नाही, फक्त संजीवनीची गरज आहे. आणि या सर्व डोंगरातून ही संजीवनी म्हणजे आपली बाबाजींची विधी आहे, ती नित्य नियमाने केली पाहिजे. आता आपण इथे शिवतांडव स्तोत्र म्हणतो आहे. या बाबाजींनी भागवताचं कायम अध्ययन केलं आणि या भागवताला खूप महत्व दिलेलं आहे. आणि या भागवतात सुद्धा जे काही ब्रह्मा विष्णू महेश आहे यांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. त्यापैकी अवतार हे महाविष्णूचे त्यांनी भागवतात सांगितलेलं आहे आणि त्याचा अभ्यास हा बाबाजींचा चांगल्या पद्धतीचा होता. देव, ब्राह्मण आणि गाय यांचा नेहमी आदर बाबाजी करत होते आणि पूजनही करत होते. त्यांचा नेहमीचा आशीर्वाद घेण्याची जी काही आपल्याला आज्ञा आहे ती बाबाजींनी दिलेली आहे. त्याच पद्धतीने हे पूजन करतो आहोत. आता गुरुजींनी दिवसभर माहिती दिलेली असेल की आपण पूजन काय करतो आहे. तर 7 जन्मामध्ये ज्यावेळेस आपलं पुण्य उदयाला येतं त्यावेळेस आपल्याला पूजेला बसण्याचा मान हा प्राप्त होत असतो. आपल्याला वाटतं की 3 दिवस काय एवढ्या वेळ बसायचं, पाठीला कळ लागते, भूक लागते, गुरुजी काय काय सांगत राहतात, हे खायचं नाही, ते खायचं नाही, इकडे जायचं नाही, ते तिकडे जायचं नाही. परंतु एक लक्षात ठेवा, भूतो न भविष्यती, जोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे तोपर्यंत ही मूर्ती ही आपण हिला देवत्व देणार आहे आणि ही मूर्ती या जगाचं कल्याण करणार आहे. भगवंत साक्षात इथे अवतरित होणार आहे आणि हे कार्य जरी आम्ही मंत्र म्हणत असलो परंतु तुमच्या हाताने ते होणार आहे. तुम्ही श्रद्धा आणि भक्तीने ते कार्य केलं पाहिजे. 3 दिवस तन, मन आणि धन या सगळ्या गोष्टीने आपण समर्पण करून, तुम्ही धन आणि मन, धन नाही दिलं तरी चालेल पण मनाची इथे गरज आहे. जे पूजेला बसलेले आहे त्यांनी श्रद्धेने आणि पूर्ण भावनेने ही पूजा करायची आहे. आता मी जे स्तोत्र म्हणतो आहे हे स्तोत्र पूर्ण श्रद्धेने ऐकायचं आहे. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि महादेवाचं ध्यान करा. ओम वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां वंदे सूर्यशशाङ्गवन्यनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे
शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम् शिव 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 हर शम्भो 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 जटाटवी गलज्जल प्रवाहितस्थले गलीवलम्ब्यलम्बितं भुजङ्गतुङ्गबालिकं डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवं जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरे विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धरि दगद्दगद्दगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतीक्षणं नो धराधरेन्द्र नन्दिनी विलासबन्धु बन्धुरस्तुरदिगन्त सन्तति प्रमोदमानमानसे कृपारटाशोरी निरुद्धदुर्धरापदि वजिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि शिव 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 हर शम्भो 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 जटाभुजङ्ग पिङ्गलस्फुरत्पनामणिप्रभा कदम्बकुङ्कुमत्तरोत्तरिप्तरि वधूमुखे पदारसिन्दुररघुरतरघुतरेयमेदुरे मनो विनोदमद्भुतं निभरतभूतभर्तरि सहस्रलोचन प्रभुत्वशेखरेकशेखर प्रसूनरुलिधोरणी विदूतराङ्ग्रपीठभु भुजङ्गराजपालयानि बद्धजाटजूटक श्रीचिराय जायता चतुरबन्धुशेखरा शिव 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 हर शम्भो 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 ललाट चत्वरज्ज्वलद्धनञ्जय स्फुलिङ्गबाणिपीत पञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयोगलेखय विराजमानशेखरं महाकपालितं तदे शिरोजटालमस्तुना हरालबालपट्टिका दगद्दगद्दगज्ज्वलल्लनञ्जयाहुतिकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्रचित्रपत्रक रसप्रकल्प शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डले निरुद्ध दुर्धरस्फुरत् ऊनिशीति नीतम प्रबद्ध बन्ध कंदर निलिम्प निर्धरे धरस्तु नोतु कृत्ति सिन्दुर अलानिदान बन्धुर श्रियं जगद्दुरन्धर शिव 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 हर शम्भो 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 प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलम्बि कंठ कंदली रुचि प्रबंध कंदर स्वरच्चिदं विरच्चिदं वच्चिदं मखच्चिदं रच्चिदं कच्चिदं तमंत कच्चिदं हरे अगर्व सर्व मंगला कला कदम्ब मंजरी रस प्रवाह माधुरे विजृंभना वधूवत स्वरंतकं दुरंतकं भवंतकं मगंतकं गजंतकंतकंतकं तमंतकंतकं हरे जयत्तदभ्र विभ्रम भ्रमद्भुजङ्गमस्वसद्धि निर्गमत्क्रमस्फुरल् हरालबाल हव्यवान् दिमिद्दिमिद्दिमिद्ध्वनन्नुतङ्ग तुङ्गमङ्गलं ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डव शिवं शिव 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 हर शम्भो 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 दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्त्रजोर्गरिष्ठरत्नलोष्टयो सहद्विपक्ष पक्षयो ऋणारविन्द चक्षुको व्रजामहि महेन्द्रयो समप्रवृत्तिकक्कदा सदा शिवं भजाम्यहं कदा निलिम्प निर्जरे निकुञ्जकोटरे वसन् विमुक्त दुर्मते सदा चिरं तमण्डलिं वाहं विलोललोललोचलोललाम बाललग्नकं शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखे भवाम्यहम् इमं नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं तव पठस्मरन् पुरन्दरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरो सुभक्तिमाशु याति नान्यतागतिं विमोहनं हि देहिनं सुसङ्गरस्य
चिंतनम सुशंकरश्च चिंतनम सुशंकरश्च चिंतनम शिव 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 हर्षम 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 चित्र तल्पयोर्भुजंग भक्ति गत्रजो गरिष्ठ रत्न लष्टयो सहद्विपक्ष पक्षयो ऋणारविंद चक्षुखो प्रजामहे महेन्द्रयो समप्रवृत्ति कक्करा सदा शिवं भजाम्यहं रानिलिम्प निर्धरी निकुंज कोटरे वसन् विमुक्त दुर्मति सदा शिरंत मंगलिं वहं विलोल लोल लोचनोल लाम बाल लग्नगां शिवेति मन्द्रमुच्चरन् गदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं तव पठस्मरन् मुरन्दरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरोस्तु भक्तिमाशयाति नान्यथागतिं विमोहनं हि देहिनं सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनं शिव 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 हर्षं 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 शम्भो पूजावसान समये दशभक्त्र गीतां यः शम्भु पूजन परं पठति प्रदोषे तस्य स्थिरां रसगजेन्द्र तुरङ्गयुक्तां लक्ष्मीं श्रेयसुमुखीं प्रदनाति शम्भुः इति श्रीरामकृत शिवताण्डव स्तोत्र सम्पूर्णं ब्रह्मेश्वर भगवान की जय भवत्पार्वती पतये हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वेश्वर भगवान की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सद्गुरु सोमेश्वर भगवान की जय। सगळ्यांनी हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं आहे, म्हणायचं आहे कृतस्य जपाख्येन कर्मणा भगवान श्री त्र्यंबकेश्वर चरणार्पणमस्तु. ताम्हणात पाणी सोडून द्या. हे बघा, आता आपल्याला भागवतामध्ये शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो अग्नी आहे हा अग्नी शुद्ध स्वरूपाचा अग्नी आपल्याला मंथन येथे अग्नी कार्यासाठी घ्यायचा असतो. शुद्ध अग्नी म्हणजे काय? सगळे अग्नी तर शुद्धच आहे. आपण काडी पेटीने काडी पेटवतो तोही अग्नी शुद्धच आहे, गॅस पेटवतो तोही अग्नी शुद्धच आहे. मग अग्नी शुद्ध म्हणजे काय गुरुजी? तर अग्नी हा 5 प्रकारे शुद्ध केला जातो आणि तो सिद्ध असतो. उर्वशी आणि पुरुरवा यांना ऋषींचा शाप होता की त्यांचं झाडामध्ये रूपांतर होईल, असा शाप दिल्यामुळे त्यांनी त्या ऋषींची प्रार्थना केली आणि उशाप मागितल्यानंतर त्यांना उशाप दिला गेला की तुमचा पुत्ररूपी जो अग्नी राहील तो देवांचा दूत राहील आणि जे काही कलियुगामध्ये हवन कार्य वगैरे सगळं केलं जाईल तो तर देवतांपर्यंत पोहोचवेल. असे उशाप दिल्यामुळे आपण जे काही 2 काष्ट आहे ते 2 काष्टांपासून मंथन करून आपण अग्नी निर्माण करत असतो. अग्नी हा दिसायला सगळा सारखाच, परंतु प्रत्येक अग्नीचं काम हे वेगळं असतं. जसं आपण वनात वनवा लागला तर त्याला वडवाग्नी म्हणतो, होळीला अग्नी आपण लावला की त्याला हुताशन अग्नी म्हणतो. लग्न कार्य असेल तर त्यावेळेस योजक नाम अग्नीचे आवाहन करावं लागतं. शांतिक कर्म असेल तर वरद नाम अग्नी घ्यावा लागतो. तसंच आपण आता प्रतिष्ठा कर्म करतो आहे. या प्रतिष्ठा कर्मासाठी शतमंगल नाम अग्नीचे आपल्याला वरदनाम अग्नी आणि शतमंगल नाम अग्नी असे दोन्ही अग्नी इथे घेतले जातात. या अग्नींना आपण आवाहन करणार आहे आणि तोच अग्नी इथे आपण स्थापन करणार आहे. म्हणून आता आपले जोड्या भरपूर आहे. किती? मग एवढ्या जोड्यांची गरज पडेल का? सगळ्यांनी नमस्कार करून घ्या फक्त त्या मंथनाला. एक जोडी मंथन करेल जे आहे ना सोमेश्वर भक्त, मग त्यांचं कोणी असेल ना घरात. हा गुरुजी तेवढं सेट लावून द्या मंथन. भूषण गुरुजी मंथनात सेट लावून द्या.
अवोलितं नेत्रं नैवानि सर्वाणि मात्राणि प्रतिगृहान् प्रतिगृह्णितां पत्नीं यजमानस्ताराधराणि मंगे निदधाति यजमानः अप्यङ्गे निदधाति उभयोरन्यो पूजां कृतः तद्यथा प्राग्रग्रीवोत्तरलोम कृष्णादिनङ्गमलो परे समास्त्रिय तस्य जगाग्राम धराणिं निधाय ध्यायेत सर्वदेवमरणे रूपधारणिं न ध्यायामेषमि गर्भस्थां यज्ञकार्य प्रवर्तनीं न पूर्वस्वः अग्निद्वादरहेतोताभ्यां पूर्वशे पूर्वासुरभ्यां नमः दुर्तरणेभ्यां नमः ध्यायामि अवाहनं न अग्निमन्दो जयकेतो अरण्ये तिकडली दोरी त्या बाजूने इकडली दोरी उताम्रेनातिरोहते एतावानस्य महिमातो जायावशपूरुगा पादोऽस्पिर्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादोर्ध्व उदयपुरुगाः पादोस्तेह भवत् पुनः ततोऽप्तिक्वन् विक्रामत्साशनानशने अभि ततोऽप्तिराणजायतप्तिराजो अधिपूर्व अजायन्तजे कीचो भयानताः गावो हदतिरे तस्माच्चाता अजावयः तन्दज्ञं वरे के प्रोक्षन् पुरुगञ्जातमग्रतः तेन देवा अयदन्त सात्यारे गयच्छने यत्पुरुषं जरधूकतिदाभ्य कल्पयन् मुखधूकतिदाभ्य कल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहुं किमूरुपादा उच्यते ब्राह्मणोश्च मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदशरद्वैश्चाः परभ्याग्गोशूद्रो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षद्भो शीर्ष्णो द्यौः समवर्धविः सप्तास्यासन्दरिधयस्त्रीः सप्तसमिधाः कृताः देवा जगच्चन्दन्वान अबध्नन् पुरुषं दशं न जज्ञेन यज्ञमयदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमन्यासन् देहनाकं महिमानः स्वतन्त्र यत्र पूर्वे सन्ति बहुधा विजायते तस्य योनिः परिपष्टन्ति तस्मिन् सुभुवनानि विर्वा जो देवेभ्यः तपते जो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुजाय ब्रह्मणे रुजं ब्रह्मन् जनयन्तो देवा अग्रे तद्ब्रुवन् यस्त्वैवं ब्राह्मणो विज्ञानस्तदेव असंवदे श्रेष्ठते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यात्तं न इष्टन्निघानामुम्मैघान सर्वलोकं न इघान जप करा अग्निनारायण भगवान सोमेश्वरानंद महाराज सोमेश्वर महाराज की जय। कापूर नाही टाकत जनार्दनाय नमः ओम 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 जनार्दनाय
मागच्या लाकडाला पाहिला मागून सारखी सरळ वर नको करू ते मागून पाहिजे झालं बोल अग्निनारायण भगवान की जय. व्यवस्थित ओढले थोडं हळूहळू ओढले सगळं मिळून गरम झालं. एक झालं घ्या. नाही आता थोडा पाय माग करा गुरुजी इकडला पाय फक्त तोच एक पाय थोडं तिकडून घ्या तुम्ही ते जनार्दनाय नमः. ओम 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 सोमेश्वराय 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 नमः. ओम जनार्दनाय 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 नमः. लक्ष्मीनारायण भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. बोल खंडेराव महाराज की जय. बोल सर्वेश्वर भगवान की जय. सद्गुरु सोमेश्वर भगवान की जय. सगळे नमस्कार करून घ्या जागेवरूनच. नाही हायतच जागेवर जागेवर पुढे घेऊ बाळाला जसं आपण हे करतो तसं हे बाल स्वरूपात बाल स्वरूपात लागली आता वाढवायचं हे बदलल्यापासून पहिली नाही ते जो होतं जो ना तर त्याचं पेक्षा काहीच नाही घसून पुढं काय होतं फक्त तो भुसा आहे ना तोच तो एकमेक तुम्ही देखतच पेटवलं ना. मला वाटलं काय कापसावर नाही टाकलं गौरीवर टाकलं का नाही धायरनार्थ वाहनार्थ अक्षरान् समर्पयामि पुनः अक्षरावः मनोजोतिर्जुगदामारस बृहस्पतिर्जज्ञमि मन्दनो त्वरटन्नतगो समिमन्दरातु विश्वे देवासि हमारयन्दा मोम प्रतिष्ठ शतमंगलनामाग्ने नमः सुप्रसिद्धाः वरदाः भवेत. एक फूल गंध अक्षर हळदी कुंकामध्ये बुडवून अग्नीच्या तिथी योनीवर वा समोर व्हायचंय. एक फूल द्या गंधाक्षरात बुडवून ओम अग्नयेन सुपताराये अस्मान् विश्वान् देव वयुनानि विद्वान् ज्योतिष जुहुरानमेन भविष्टान्ति नमुक्तिं विधेम. शतमंगलनामाग्ने नमः. अग्नीत वाहू नका फूल समोर व्हा. गंधाक्षरस्मैः संपूज्य नाना परिमल सौभाग्यवं द्रव्यानि समर्पयामि. सगळ्यांनी अग्नीची प्रार्थना करा. ओम चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वेषे रेके सप्तस्तासो अस्य त्रिधावदरेखभूरो रवीति महोदेवो मर्त्याम् आविवेश. ओम शतमंगलनामाग्ने नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. महाराजांचं आगमन झालेलं आहे. 1-2 मिनिटं समोरच्या जोड्या बाजूला व्हा. एक गंधाक्षर फुल महाराजांकडे द्या. ओम ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विषे मता सुरुचोभ्येन आवासबुद्ध्या उपमा अस्तपिष्ठाः सतश्च योनिमसदश्च विवाह. बरं का पांडुरंग भाऊ महाराजांच्या हातात एक फुल द्या गंधाक्षर. मी काय म्हणतो सकाळी शांती बरं का एकदा सगळ्या जोड्यांनी उठा. महाराजांचं दर्शन घ्या. हर 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 हर
गंधाक्षत फुल अग्नीसमोर वाहून घ्या योनीवर अग्नीत वाहू नका ओम अग्निंदू तंबुरोरदे हव्यवाहमुपब्रुवे देवा आसारयादिह शतमंगल नामाग्ने नमः सकल बरे पूजार्थे गंधाक्षस्पैः संपूज्य अग्नीची प्रार्थना करा ओम चत्वारे शृंगात्रयो अष्टपादाद्वेषेरिके सप्तस्तासो अष्ट त्रिधावदर्घभूरो रवीति महोदेवो मर्त्याम आविवेश शतमंगल नामाग्ने नमः प्रार्थना पूर्वक नमस्करोमि अक्षय महाराज तिथे का तुम्ही महाराजांकडून पहिले 4 आहुती देऊन घ्या ते शस्त्र द्या त्यांच्या हातात लावा बर का ही समोरचे ना असे बाजूला व्हा समोरून व्हिडिओ शूटिंग समोरून घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता में शरण तुला अवधूता में शरण तुला द्यावस माझा अंगारा द्यावस माझा अंगारा तुझ्याच आलो आधारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्रिशूल डमरुक मंडलो त्रिशूल डमरुक मंडलो दीन शिरेनी हात सहा दीन शिरेनी हात सहा तेज तापसे भिक्षेसाठी तेज तापसे भिक्षेसाठी त्रैलोक्याला दान पहा त्रैलोक्याला दान पहा दिगंबरा हो कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वेदाध्यायन ज्ञान लावते वेदाध्यायन ज्ञान लावते तेज तपाला आचरसे तेज तपाला आचरसे घोर संकटे हाक मारिता घोर संकटे हाक मारिता भक्तगणा दर्शन देते भक्तगणा दर्शन देते तुझ्याच आलो आधारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाथ पंथ ही तुझेच दीक्षा नाथ पंथ ही तुझेच दीक्षा पापनाशन जगतासे पापनाशन जगतासे वैरागी पण अनुरागी तर वैरागी पण अनुरागी तर दीन जनंता सहवासी दीन जनंता सहवासी धन्य तुझा हो संचारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वाहा ओम अग्निमूर्धादिवाहक तुदे पृथिव्यायम् पागुरता कुशिन्वते स्वाहा ओम अग्निमूर्धादिवाहक तुदे पृथिव्यायम् पागुरता कुशिन्वते स्वाहा ओम उत्तुद्ध स्वाग्ने प्रतिजाग्ने त्वमिष्टापूर्णे सुपुत्रात्वा पुरेखातो सेन सपक्षांस बाहु उपस्तु महिरात्यार्पन्न स्वाहा ओम शोना पृथिवीनो भवान् नृक्षरानिवेशने दच्छानः शर्मदप्रदाः स्वाहा उत्तुजाग्ने प्रतिजाग्ने त्वमिष्टापूर्णे सकोदरे धामेन च अस्मिन् सरस्ते अद्युतरस्मिन् विश्वे देवा जजमान च सीदत
स्वाहा पूर्ते सगोत्रे दामयञ्च अस्मिन् सहते विश्वे देवाजमानस्य स्वाहा ओम मुद्गत सांगने प्रत्याग्रहित मिष्टा पूर्ते सकोसरे दामयञ्च अस्मिन् सरस्ते अद्युतरस्मिन् विश्वे देवाजमानस्य सीरत स्वाहा प्रजापतिरिन्द्रियं पिपान कुशुकरमन्दसेन्द्रेन्द्रियं विदम्बयो मृतमधु स्वाहा ओम अन्नात् परिसुत ब्रह्मणा विष्णु प्रजापतिरिन्द्रियं सत्यमिन्द्रियपान कुशुकरमन्दसेन्द्रेन्द्रियं विदम्बयो मृतमधु स्वाहा क्षेत्रं मयाजुमं प्रजापतिरिन्द्रियं पिपान कुशुकरमन्दसेन्द्रेन्द्रियं विदम्बयो मृतमधु स्वाहा ओम अन्नात् परिसुत ब्रह्मणा विष्णु प्रजापतिरिन्द्रियं सत्यमिन्द्रियपान कुशुकरमन्दसेन्द्रेन्द्रियं विदम्बयो मृतमधु स्वाहा योगा इंद्र सगणो मरुद्भयासुर विद्वान् जय चतुरून्द्रपमिरुद्वादा भयङ्करणीश्वतो नः स्वाहा ओम सदोधा इंद्र सगुणो मरुद्भे सुरद्रः शूरविद्वान् जय शत्रुम्रपमृतस्वाता भयङ्करणो शत्रुनः स्वाहा आदिदेरात्नादिन्द्राण्य उटिका भूकादिघर्माय दिग्वा स्वाहा ओम हरितेनात्नासिन्नन्य उष्णिकः भूकादिघर्माय दिग्वा स्वाहा शन्नो देवीरविषय आपो बन्धुविदये चञ्चोरविस्रवन्तु नः स्वाहा ओम शन्नो देवीरविष्टय आप भवन्तु पिते संजरविस्रुतनः स्वाहा शन्नो देवीरविषय आपो बन्धुविदये चञ्चोरविस्रवन्तु नः स्वाहा ओम शन्नो देवीरविष्टय आप भवन्तु पिते संजरविस्रुतनः स्वाहा ओम जमाय द्वाङ्गिरद्वदे पितृमते स्वाहा स्वाहा कर्मा पितरे स्वाहा ओम जमाय त्वङ्गिरद्वदे स्वाहा स्वाहा कर्माय स्वाहा कर्मा पितरे स्वाहा प्रजापतिर्वदे धान्यन्यो विजवारूपाणि परिताप भूवजद्गामासे जोमत्सन्नस्तु पैकुश्यामपतयोरैणां स्वाहा ओम प्रजापते नतुरेतान्य विश्वरूपिणी प्रताप भूजत्कामस्तु जो वस्तुनो सुविकृष्णपुत्राणां स्वाहा समित टाकणं बंद करा समित कया जड्यावृता स्वाहा ओम कया गणनायका गणनायका पाशातुनि सेन्दुरासुरमादुनि सुरासोणिले पाशातुनि देवगणदुदवन्दुनि स्वधानि हर्षुनि शिवकुलदीपका तुझ आरती गणनायका आरती हर्षणे तव श्रीपदे मनकामना सिद्धि सदाति दर्शने तव श्रीपदे मनकामना सिद्धि सदाति स्वयं प्रकाशितदुर्गजवदनानि राजनविपकायतुरा ब्रह्म शिवकुलदीपका तुझ आरती गणनायका तुझ आरती गणनायका मंगलारति कुंकुरे आरति द्वारका सुतगातो मंगलारति कुंकुरे आरति द्वारका सुतगातो आरतियो वाळितो देवा आरतियो वाळितो तुझ आरती गणनायका हे रंब शिवकुलदीपका तुझ आरती गणनायका आरती गणनायका धरून ठेवा धरून ठेवा जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा नटली बहुरंगा उठी शेंदूरांगा जय देवी सप्तशृंगा अंबे दान गरवताडी मान मार्कंडेया देई कान सप्तशतीचे पान अळगी अंबा गिरी शृंगा अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तशृंगा सिंदूरांगा जय देवी सप्तशृंगा माये तुझा बहुतात देई सगुण भेट प्रेमी पाना एक घोट भावे भरले पोट मरू नको मन भंगा अंबा गौतमी गंगा नटली बहुरंगा उठी शेंदूरांगा जय देवी सप्तशृंगा जय
कुतरमैषासुरा दुष्टकामी असुर करिडाल समशेर चौथे उडवून शिर शिवशक्ती शिवगंगा अंबा गौतमी गंगा नटली बहुरंगा उठी सिंदूरंगा जय देवी सप्तशृंगा निवृत्ती आराधसूत अंबे आरती गात अठराई तुझे हात भक्तावाय देत चरणी कमलभृंगा अंबा गौतमी गंगा नटले बहुरंगा कोटी सिंदूरंगा जय देवी सप्तशृंगा जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगा जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा शंभो नीलग्रीवास शेखराहो वृषभारूढा मणिभूषणा समुद्रपञ्चाननाहो विभूतिमाला सुधासंवर्गतम्बरधराहो जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधराहो त्रिशूलपाणि शंभो नीलग्रीवास शेखराहो पडले गो हत्तीचे बातक गौतमऋषिचा श्री हो ज्ञाने तपमंडले ज्ञाना आडने तुझांतरी हो नित्याचे स्नाना तिथले गोदावरी हो औदुंबरमुळे प्रकटे पावन त्रैलोक्याचे करे हो जय जय ब्रह्मराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणि शंभो नीलग्रीवास शेखरा हो धन्यकुजावरता महिमा वाजे वर्णो किती हो काही तीर्थे गंगा द्वाराधिक पर्वते हो वंदन वर्धन करता त्यांचे महादोषनासते हो दर्शन मात्रे प्राणी मुक्तीचे पावते हो जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणि शंभो नीलग्रीवास शेखरा हो ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा धरिकडे हो दैते काय कष्टे दौ चरणी रूपती कडे हो तव तव पुण्य विजय कल्पे जावगे त्यांचे धडे हो केवळ तो शिवरूपी त्यांच्या पाया पडे हो जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणि शंभो नीलग्रीवास शेखरा हो लावणी जपजनी सगळ पुरविधी मनकामना हो संतती संपती देती अंती सुखविधियं यातना हो जय जय ब्रह्मकराज वाटे आनंद माझ्या मना हो नंदना विद्रे संसार भवयातना हो जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणि शंभो नीलग्रीवास शेखरा हो जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणि शंभो नीलग्रीवास शेखरा हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आरती ओ सुंदर मेघश्याम आरती ओ सुंदर मेघश्याम दशरथ नंदन कौशल्य सुत दशरथ नंदन कौशल्य सुत राजाभिषेक होती बहु थाटत राजाभिषेक होती बहु थाटत श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ सुंदर मेघश्याम आरती ओ सुंदर मेघश्याम गणराजे राज हाती धनुष्य बाण गणराजे राज हाती धनुष्य बाण हात जोडून भारती हात जोडून श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ सुंदर मेघश्याम आरती ओ सुंदर मेघश्याम परशत्रुघ्न दोघे बंधू चौराळीती परशत्रुघ्न दोघे बंधू चौराळीती सिंहासनी आरूढ जानकी पती सिंहासनी आरूढ जानकी पती श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ सुंदर मेघश्याम आरती ओ
सुंदर मेघशा हिरे जडित शोभे मुकुटी हिरे जडित ही शोभे मुकुटी स्वर्गावर आनंदाने भावे का पूर्वारती केली हो देवा आरती केली नित्यानंदे तनु नित्यानंदे कनु चरणी वाहिली नंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देह भावी अहंकार चरणी वाहिला कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूरावतारम चंद्रहारम सदा वदंतम हृदयारविंदे भवं भवामि सहित नमामि कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रो सुदांगदेना प्रदीप्तवाचा सुंदंगदेना नीराजनं ते जगदीशं कुर्यात् वंदेन चरणा डोळ्यान पाहिन रूपदुते प्रेमी आलिंगिरानंद भोजन भावे वाणिनं ते नाम तमेव माता पिता तमेव बन्धु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वं मम देवदेवं कायेन वाचा मनसेन्द्रियात्मना बुद्ध्यात्मना वा प्रकृतव करोमि यज्ञं सकल परस्पर नारायणानि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं मणि श्रीधरमाधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया जय जगदंब जय जगदंब जय जगदंब आई जगदंब आई जगदंब जय जगदंब जय जगदंब आई जगदंब नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर बम बोले नमः